इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। त्यांची ताकद काय असते महाराष्ट्राला काही वेगळं सांगण्याची गरज नाही। रविकांतजी तुपकर मुलाचे विरुद्ध घडले, त्यांचे जे नेते होते त्यांना असं मारून ते बाहेर निघाले। जसं या कार्यक्रमातून निघाले, संदीप काळे असं बघितल्याच्या नंतर ते परत वापस आले। म्हणजे एक अनुभव तुम्हाला शेअर केला। रविकांतजी तुम्ही भाषण केलं, मला नेता कसा असावा सांगितलं होतं, तर तुम्ही पत्रकारांचा नेता कसा याच्यावरती भाषण केलं। चिंचोलीकर साहेबांनी त्यांना तसंच भाषण केलं, संदीपची स्तुती। आणि एवढं बोलल्याच्या नंतर म्हणलो संदीप आणि त्याचे शेकडो पुस्तके असं काहीतरी काढावं काय असं मनामध्ये आलं, दचकू नका। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मित्र, स्नेही, मार्गदर्शक रविकांतजी तुपकर, आता ज्यांनी सर्व पत्रकारांना सुंदर असं मार्गदर्शन केलं, श्री चिंचोलीकर काका, जोशी काकांना सोनचाफ्याची शेती आहे ती सोडून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा सुगंध दरवळण्यासाठी नेणारे संदीपजी काळे म्हणजे एक वेगळंच हे रसायन। पत्रकार संघटनेचे तुमच्या व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि मस्के, चेतनजी बंडेवार, दिव्या भोसले आणि संदीप काळे समवेत काम करणारे अजितजी कुंकलोळ, संजय पडोळे, विजयजी चोरडिया, अरुणजी कुंबरे, दिगंबर महाले, सचिन मोहिते, ही सर्व मंडळी, त्यांना मी अशी वेगळी जबाबदारी देणार आहे की आमच्या आयुष्यमानची जी चळवळ आहे ती शेवटपर्यंत घटकात नेण्यासाठी मी आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा घोषणा करतो की मी ते दायित्व स्वीकारावं आणि आपलं काम शेवटपर्यंत। कार्यक्रमाला आल्याच्या नंतर लक्षात आलं कार्यक्रम हा लिमिटेड लोकांचा आहे आणि मला दिलेला विषय पण तसाच आहे। म्हणजे केडर कॅम्पच्या संदर्भामध्ये माझा विषय मला दिला की चळवळीला सामाजिक किंवा सेवाभावी झालं का असावं। मुळामध्ये जो विषय सर्व पत्रकार विसरले त्या पत्रकारितेच्या याच्यामध्ये किंवा चळवळ इतिहासात का जमा झाली, हा चळवळ राहिलीच नाही महाराष्ट्रामध्ये तर अजिबात नाही, कारण त्याच्यामध्ये नेते आणि कार्यकर्ते ह्या दोघांच्या प्रचंड चुका आहेत, त्यामुळे चळवळ इतिहासात जमा झाली। त्याचं कारण आहे कोणी कुणावरती विश्वास ठेवायला तयार नाही अशी महाराष्ट्राची संस्कृती आता निश्चित समोर आली। त्यामुळे चळवळ आणि सेवाभावी झालं असा एक वेगळा विषय माझ्यासाठी दिल्याच्या नंतर मी म्हटलं की आपण आज वेगळ्या विषयावरती बोलत असताना निश्चित त्याच्यावरती अभ्यास करून बोलावं लागेल। त्याचं कारण आहे या ठिकाणी बसलेला एक व्यक्ती 1000 व्यक्तीपेक्षा जास्त ताकदवान आहे, या गोष्टीची मला कल्पना आहे। त्यामुळे कुठली चूक होऊ नये यासाठी मी थोडंसं इतिहासात गेलो। इथं आल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीनं एक मला याची पूर्णतः खात्री आहे किंवा मला माहिती आहे संदीप काळेंच्या समवेत असताना की व्हॉइस ऑफ मीडिया ही फक्त राज्यात राहिली नाही, ही फक्त देशात राहिली नाही, ती आंतरराष्ट्रीय झाली। परंतु आंतरराष्ट्रीय झाल्याच्या नंतर ती किती आंतरराष्ट्रीय झाली आज त्यांच्या त्या दोन्ही चित्रफितीमध्ये मी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण कुठेतरी मागं पडतोय, आम्ही मागं पडतोय। त्याचं कारण आहे संदीप काळेंचा हा शॉर्ट काळ व्हॉइस ऑफ मीडियाचा आणि ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला निरंक ठेवलं त्याच्यावरती आजही कोणाचा शिक्का नाही। शिक्का असणारं जे काही सकाळचं व्यासपीठ होतं त्यांनी सोडलं, ही त्याची सगळ्यात मोठी खाडसेचा निर्णय होता। ते निर्णय घेत असताना त्यांनी मला त्या दिवशी विचारलं, एकीकडे आनंद होता आणि एकीकडे दुःख होतं। त्याचं कारण आहे पत्रकारांना समाजकारण करत असताना अशी जी पत्रकार असतात ती डिसेंट असतात, त्यांनी कधी पैशाच्या मागे लागला नाही। संदीप जो राहतो तो स्वप्नपूर्तीमध्ये राहतो। स्वप्नपूर्ती म्हणजे ही सामान्य माणसाची एक झोपडपट्टी असं म्हटलं जातं। वाईट वाटतं त्याच्या बाजूलाच मी राहतो, एका चांगल्या टावरमध्ये राहतो आणि लक्षात आलं की तो किती डिसेंट आहे। मी एक सांगू का तुम्हाला, ज्यावेळेस मला काही मुंबईमध्ये मी एक चांगल्या पातळीवरती काम करतो, परंतु मला पहिला आवाज पुन्हा द्यावाचा वाटतो माझ्यावरती काही संकट आहे, संदीप काळे एवढा मोठा माणूस। कधी कधी वाटतं माझी बायको पण त्याच्यासाठी भांडत असते किंवा संदीपकडे का लक्ष देत नाही, पण
अनेक लोक अनेक माणसं मोठे केले, पण त्याचे तत्व त्याच्या आड येतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यासारखा गुणी माणूस, त्याची किंमत व्हायला पाहिजे, भावने आपल्या मनामध्ये यायला नाही पाहिजे. परंतु शेवटी कधी कधी एखादा विचार करत असताना मराठी माणसं महाराष्ट्राच्या मातीमध्ये निश्चितच मुंबईच्या मातीमध्ये मोठी झाली पाहिजेत. समाजाचं हित करत असताना आपल्या कुटुंबियाकडं आपली काही आर्थिक स्थैर्य त्या माणसाला असायला पाहिजे असं वाटतं. आणि त्या दृष्टीने मी आता सातत्याने कार्यरत असतो मुंबईमध्ये. जी काही मराठी माणसं असतात ज्यांनी मुंबईच्या क्षितिजावरती आपलं मोठं नाव केलंय, त्यात विजय पाटलांसारखं एवढं मोठं 100 एकरमध्ये कॅम्पस उभा केलं, एवढं मोठं स्टेम उभा केलं, ते काम हवं पडलं हा फार मोठा विषय होता. ते पुढे आले. एमजीएम रुग्णालयासारखं नांदेडच्या कदमांनी येऊन मुंबईमध्ये प्रस्थापित आपण पाहू, त्यांच्याही पाठीशी राहण्याचं निश्चित केलं. मुंबईमध्ये महाराष्ट्रातील नाही तर जगातील अनेक लोक येऊन मोठी होतात आणि पत्रकार हे ठरवतात कोणाला मोठं करायचं आणि कोणाला ठरवतो ही ताकद पत्रकारांमध्ये. आणि मी सुदैवी आहे की सातत्याने संदीप काळेंचं मला मार्गदर्शन मिळत असतं. हे मिळत असताना आजचा हा विषयाकडं मी विषयांतर न होता हे करत असतो. आज आंतरराष्ट्रीय पत्रकारितेपासून ते राज्याच्या पत्रकारितेपर्यंत आपण जी आकडेवारी दिली ती पत्रकार नाही. काही हिंसात्मक पत्रकारिता असू द्या, ज्या ठिकाणी अफगाणिस्तान असू द्यात, गाझापट्टी असू द्यात किंवा अनेक ठिकाणी सोमालिया असू द्यात, कोलंबिया असू द्यात, त्या ठिकाणचे तुम्ही. पण अशी परिस्थिती निश्चित भारतामध्ये नाही. चाहे सरकार कोणत्याही पक्षाचे यावं या मताशी आम्ही सर्व सहमत असू. त्याचं कारण आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं कुठल्या वर्तन होत आहे. अपवादात्मक एखादी गोष्ट झाली तर सर्वजण आम्ही तुटून पडतो. त्यामध्ये सर्व पक्षीय व्यक्ती असतात, सर्व व्यक्ती असतात, सर्व संघटना असतात. परंतु चळवळीला सामाजिकतेची का झालर असावी हा विषयच फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळेस आम्हाला आठवत आहे ते 19व्या आणि 20व्या शतकामध्ये आम्ही जर बघत गेलो तर माझ्या काही गोष्टी निश्चितच लक्षात आल्या की देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये परिस्थिती वेगळी होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळी उभा गेल्या. सत्याग्रह चळवळ असू द्यात, खिलाफत असू द्यात, आझाद हिंद सेना असू द्यात, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी सगळ्यांनी देशासाठी पत्कारलं. तेही एक ध्येय आणि सेवावृत्ती ह्या देशासाठी आपल्याला बलिदान द्यायचं या देशाला स्वातंत्र्यासाठी. हा स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास असू द्या. परंतु मला एक आनंद वाटतो की डॉक्टर शिवरत्न शेट्टींना तुम्ही माझ्याशिवाय बोलला असतं तर एक शिवराय ते भीमराय ही चांगली संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तरी जात आहेत. सामाजिक दरी कमी करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. ती सुदैवाने इथे आहेत. परंतु संदीपजींनी सांगितले की पंढरपूरला तुम्ही आला नाही त्यामुळे तुम्हाला इथे यायचे म्हणून मी आज मुद्दाम इथं आलो. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या काही चळवळी उभा झाल्या त्या चळवळीचा इतिहास जर बघितला तर 19व्या आणि 20व्या शतकामध्ये सगळ्यात मोठी चळवळ ही गिरणी कामगारांची. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक गिरण्या ह्या ठिकाणी सुरू राहिल्या. त्या इंग्रजांनी सुरू केल्या. मँचेस्टरच्या धर्तीवरती अनेक गिरणी कामगार ह्या स्थापित झाले. मुंबईची ओळख ही कधी गिरणी कामगारांचा सगळ्यात मोठा पालेखिल्ला होती. पण दुर्दैवाने त्याला नजर लागावी काय असं झालं. स्वातंत्र्याच्या नंतर कदाचित इंग्रजांची काही डिसिप्लिन, मी इंग्रजांना दोष देतो तितकाही मानतो. इंग्रज होते म्हणून त्याच्यामध्ये रेल्वेचे सगळ्यात मोठे ट्रॅक उभा झाले. काही ठिकाणी शिस्त निर्माण झाली, काही ठिकाणी हिल स्टेशन निर्माण झाले. आणि ब्युरोक्रसी कशी असावी, प्रशासनिक कल्पना कशा असाव्यात, संविधान निर्माण होत असतानाही देखील अनेक कायदे त्यांच्याकडनं घेण्याचा योग आम्हाला आला. त्यामुळं इंग्रजांचं एक दुसरं एक चित्र आहे. त्यांचा अन्याय, त्यांचा अत्याचार हा प्रचंड होताच, त्यात काही शंकाच नाही. परंतु स्वातंत्र्याच्या नंतर मात्र ज्यावेळेस ही गिरणी कामगारांचं सगळं हे पुढे गेलं तर त्यावेळेस 1890ची मला वाटतं ती गोष्ट असावी. स्वातंत्र्यपूर्वच्या काळामध्ये ही नारायण लोखंडे यांनी चळवळ निर्माण केली गिरणी कामगारांची. तिच्यात एक क्षुल्लक कारण, एक ठिणगी ठरली की रविवारी कामगारांना सुट्टी नव्हती म्हणून ही चळवळ निर्माण झाली. पण त्या चळवळीचं रूपांतर स्वातंत्र्याच्या नंतर 1995 पर्यंत कसं झालं मला सांगा. अनेक गिरणी कामगारांमध्ये अनेक संघटना घुसल्या आणि प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने भाईगिरी, दादागिरी करून पैसा कमवण्याशिवाय व्यतिरिक्त काही दिसलं नाही. त्यावेळेस सजग असलेल्या ज्या लोकांनी, कामगारांनी आपल्या नेत्यावरती विश्वास ठेवताना डोळसपणे ठेवायला पाहिजे होता आणि हे दुर्दैवाने झालं नाही. त्याचं परिवर्तन 1995 पर्यंत रमेश मोरेंच्या हत्येमध्ये असू द्या, प्रेमकुमार शर्मांच्या हत्या असू द्या, तिथपर्यंत विभत्सपणे या सगळ्या गोष्टी गेल्या आणि चळवळ इतिहास जमा झाली. पर्यायी चळवळीतला गिरणी कामगार हाही इतिहासात जमा झाला. आज मला सांगा, मुंबईमध्ये एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला टेक्सटाईल पार्क अतिशय चांगल्या पद्धतीने चालले असते. इचलकरंजीला ह्युमिडिटी निर्माण करून जर तुम्ही त्या पद्धतीनं फिडर आपण हे करतो आणि त्या ठिकाणी गिरणी कामगारांचा एक वन ऑफ दी पार्ट
टेक्सटाईल पार्कचा या ठिकाणी आहे, परंतु सगळ्यात जास्त काम, कारण त्यातली सेल्फ ह्युमिडिटी आहे तिथं, किती चांगलं चाललं असतं मला सांगा. आज गिरणी कामगारांच्या जीवावरती त्या मिल उभा राहिल्या, त्या मिल इतिहासात जमा झाल्या, त्या ठिकाणी टावर ज्यावेळेस होते, तर मला वाटतंय इथं फक्त एकच कमतरता होती, चळवळीला सेवाभावी झालर नव्हती आणि ते आम्ही विसरलो होतो, म्हणून दुर्दैवाने याची इथपर्यंत परिणाम भोगावे लागले. मला दुसऱ्या गोष्टी आणखीन काही लक्षात आल्या की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही चळवळी अशा उभा राहिल्या की ज्यांनी एक चांगलं स्वरूप उभा केलं. खरं म्हणजे 2 उदाहरणं दिले तर तुम्हाला ते लक्षात येईल. छत्तीसगड झारखंडच्या परिसरामध्ये बिरसा मुंडा, ज्यांना आज भगवान मानलं जातं आदिवासींचं, त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा देत असताना सगळ्यात मोठी एक चळवळ त्यांनी निर्माण केली होती की आमची जंगल आमचे म्हणून नाही तर आम्ही जंगलाचे म्हणून मी सगळ्यात मोठी हे केली होती. आणि दुर्दैवाने आम्ही पत्रकारिता करताना विसरलोय. राज्य आमचं आहे, देश आमचा नाही, तर अरे आम्ही देशाचे आहोत, आम्ही राज्याचे आहोत. जोपर्यंत चळवळ येत नाही तोपर्यंत ही चळवळ सामाजिक झालर याला मिळत नाही. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टीचा विसर पडल्याच्या नंतर माझ्या एक लक्षात आलं की चळवळ इतिहासात का जमा झाली. आता मूळ मुद्द्यावर येते. ज्यावेळेस 1947 साला भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 1948ला UN ची स्थापना झाली, संयुक्त राष्ट्रसंघाची, तिथंच आमचा थोडासा घात झाला. कारण त्यांनी स्थापनेनंतर मानवी हक्कांचा जाहीरनामा मात्र प्रकट केला, आणि मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रकट केला तर त्याचं दुर्दैवी रूपांतर जर तुम्ही आता बघत असाल तर कुठल्या कार्यालयामध्ये जर तुम्ही गेलात तर सकाळपासून येणारे जे व्हिजिटिंग कार्ड असतात त्यातले 50% कार्ड वेगवेगळ्या भ्रष्टाचार विरोधी वेगवेगळ्या मानव हक्क संघटनेचे असतात. ही वस्तुस्थिती, कारण मी एका चांगल्या याच्यावरती काम करतो, ते बघत असताना वाईट वाटतं. तो संघटनेचा अध्यक्ष तोच असतो, उपाध्यक्ष तोच असतो, सेनापती तोच असतो, सचिव तोच असतो, कार्यकर्ता तोच असतो, पण तो फार उपद्व्यापी असतो. त्याच्यावरती एका कोपऱ्यामध्ये प्रेस पण लिहिलेला असतं. दुर्दैवाने चळवळीचा आणि त्यात प्रेसचा इतिहास मात्र आता कलंकित होत जातोय. त्याचं कारण आहे पत्रकारितेला कुठलाही निकष आपल्याकडे राहिलेला नाही. कुणी उत्तर कोपऱ्यामध्ये युट्यूबचे चॅनल काढलेत. आम्हाला माहिती ग्रामीण भागामध्ये राहतो, एखाद्या माणसाकडून चुकीचं झालं तर त्याला ठीक प्राईस ते द्यायला पाहिजे, मान्य आहे त्याला, परंतु त्याला ब्लॅकमेलिंग केलं जातं त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने. ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण आहे की आपण विसर पडला की चळवळीला सेवाभावी झालर असली पाहिजे. कारण अनेक पत्रकार दिग्गज पत्रकारिता झालेत, अनेक नेते पत्रकारितेतून ह्या देशाचे नेतृत्व करायला पुढे आले. अशी अनेक शेकडो उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असताना मात्र दुर्दैवाने पत्रकारितेची वाटचाल कुठे होती. परंतु मला एक आनंद करावासा वाटला. परवा मला एका पत्रकाराने बीडच्या विचारलं की संदीप काळेंचा जो समावेश आहे ते फार सिलेक्टेड लोकांना समावेश देतात, त्याच्या पाठीमाग कारण काय? मी म्हटलं त्यांना बाजार करायचा नाही. त्याचं कारण आहे या पत्रकारितेतील नैतिक मूल्याची जपण आहे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत व्हॉइस ऑफ मीडिया करते, म्हणून तिथे सगळ्याला प्रवेश देत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण व्हॉइस ऑफ मीडियाचा प्लॅटफॉर्म लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी ते वापरू देणार नाही, या गोष्टीची मला खात्री आहे. आयुष्यामध्ये चळवळीला सेवाभावी झालर का असावी याच्या उत्तरार्धात येत असताना माझ्या आयुष्यात लहानपणी मला एका फोटोचं फार कौतुक असायचं. बालपणी 3री-4थीला असताना विनोबा भावेंचा एक फोटो असायचा आणि त्यांच्या समोर यज्ञ होता आणि यज्ञाच्या समोर अशी आग अशी आलेली असायची, त्याच्यामध्ये आहुती देताना त्यांनी शेकडो वेळेस पाहिजे होतं. मला वाटलं की हा माणूस तपस्वी असेल, हा माणूस स्वामी असेल, हा माणूस काहीतरी साधू संत असेल आणि तो कुठं तर त्या यज्ञामध्ये आहुती देत असेल आणि त्याचा फोटो तिथं असेल. त्या बालपणी माझ्या मनामध्ये ती कल्पना होती. परंतु ज्यावेळेस मन भरलं, ज्यावेळेस आम्ही पोक्त झालो, ज्यावेळेस आम्हाला कळायला लागलं, ज्यावेळेस आम्ही प्रशासनामध्ये काम करायला लागलो, ज्यावेळेस आज राजकीय पटलावरती एका समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण सकारात्मक पत्रिका कशी असावी याच्या उत्तरार्धात मी जात असताना मी हे सांगेल. भूदान यज्ञ नावाची चळवळ ज्यावेळेस सुरू झाली, काय असेल मला सांगा भूदान यज्ञ? 18 एप्रिल 1951ला भारताच्या स्वातंत्र्यानंतर शेतमजूर भूमिहीनांची एक चळवळ सुरू झाली आणि तेलंगणामध्ये ह्या चळवळीनं विकराळ स्वरूप घेऊन केलं आणि कम्युनिस्टांनी हातामध्ये सशस्त्र क्रांतीचा नारा देऊन शस्त्र घेऊन जे काही जमीनदार आहेत त्यांना या ठिकाणी हिंसक कृत्य करून त्यांना मारणं सुरू झालं. मृत्यूचं थैमान होत असताना विनोबा भावेंना वाटलं की आपण तेलंगणाला जावं आणि तेलंगणा गेल्याच्या नंतर पोचमपल्ली नावाचं जे आज तेलंगणामध्ये गाव आहे त्या ठिकाणी ते एका सभेमध्ये उठले आणि त्या ठिकाणी 40 दलित कुटुंब जे भूमिहीन होते त्यांनी सांगितलं होतं की साहेब विनोबाजी आम्हाला 80 एकर शेती द्या, आम्ही सर्व सक्षम या गावाची प्रगती करून दाखवू. विनोबाजींना दुःख वाटलं कारण त्यांच्याकडे काय, त्यांच्या हातात काहीच नव्हतं, त्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती, शेती नव्हती, काही नव्हती. त्या सभेमध्ये त्यांनी आव्हान केलं की या
40 कुटुंबियासाठी जर 80 एकर कोणी जर जमीन दिली तर या भागामध्ये इतका कायापालट होईल आणि संपूर्ण भारतामध्ये एक वेगळा संदेश जाईल की भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्याचं कारण आहे जमीनदारच नाहीये आणि भूमीनच नाही. ही मधली दुरी कमी करण्यासाठी मी आज तेलंगणाला आलो म्हणून या सभेमध्ये मी आपल्याला आव्हान करतोय. मला अभिमान हे असं वाटतं की त्यावेळेस वेदही रामचंद्र रेड्डी नावाचा तरुण पुढे आला. त्यांनी 80 एकरच्या ऐवजी 100 एकर जमीन केली आणि दॅट वॉज अ व्हेरी बिग टर्निंग पॉइंट आफ्टर द फ्रीडम. आणि मग मला त्यांच्या लक्षात आलं की अरे देणारे पण आहेत आणि घेणारे पण आहेत, पण मधला माणूस जो असतो ना तो इतका चांगला पाहिजे, त्याचे एथिक्स एवढे क्लिअर पाहिजेत. त्याच्यावरती आज मी म्हणत असतो की लोक त्याच घोड्यावरती पैसे लावतात जो घोडा इमानदारीने जिंकतो, जो कुठली करत नाही. क्रिकेटर असू द्या, बेटिंग असू द्या. आणि त्यांच्या लक्षात आल्यानंतर विनोबा भावेंनी आपला पूर्ण देशामध्ये भूदान चळवळीचं एक नेतृत्व करायचं ठरवलं आणि पृथ्वीला 1.5 वेळेस या परिघाला चक्कर मारावी इतका 58,741 किलोमीटरची ही भूदान या पदयात्रा काढली. सोपं आहे का मला सांगा. 1951 ते 1964, परंतु 1953ला जयप्रकाश नारायण यांनी राजकारण सोडून या भूदान चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि तिथंच खरी क्रांतीला सुरुवात झाली. मला आनंदाने सांगावं असं वाटतं की 44 लाख एकर जमीन भूदान चळवळीच्या मार्फत जमीनदाराकडून सामान्य गरिबांना देण्याचा सगळ्यात मोठा यज्ञ आणि चळवळीला एक सामाजिक झालर देण्याचा यज्ञ विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी दिला. ह्याचा अर्थ हा असतो की तुम्ही आपण सकारात्मक सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत आयुष्यामध्ये. मला खूप आनंद वाटला कारण कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत त्यांचा प्रवास करत असताना शेकडो अनुभव त्यांच्या पाठीशी होते. त्यावरती अनेक लेख लिहिले गेले, परंतु आज मात्र त्याच्यावरती कुठेतरी आपण विचार करण्याची गरज आहे. कारण चळवळ ही इतिहासात जमा झाली आहे. चळवळ ही पुढे यायला पाहिजे. मी आयुष्यमानचा अध्यक्ष नात्याने आज तुम्ही खूप चांगला विषय माझ्यासमोर ठेवला. मला आज सांगू इच्छितो की एखादी गोष्ट लोकांपासून सुरू करण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरू करावी. आयुष्यमानचे 1356 पॅकेज होते. मी त्यावेळेस कक्ष प्रमुख केलं. मला राज्याच्या 32 जिल्ह्यात दौरा केला. 1356चे 2399 पॅकेजेस ज्याचे रेट्स काहीच नव्हते, 1.5 लाखापर्यंत होते, ते आज 5 लाखापर्यंत केले. जाऊन आयुष्यमानचा लाभ हा शेवटच्या घटकांपर्यंत देऊन आयुष्यमान ही चळवळ सामाजिक झालरचीच असेल अशा पद्धतीनं मी सुरुवात करणार आहे. आपल्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतो की जगामध्ये अनेक पत्रकार आहेत, अनेक टॉपमोस्टचे पत्रकार आहेत आणि भारतामध्ये आपण संस्कृती जतन करत असतो. महाराष्ट्र हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. संघर्ष अन्याय विरोधी असावा आणि सेवा मात्र मानवासाठी असावी असा आपल्याकडून या बाबतीत आपली संकल्पना आपल्याकडे प्रकट करतो. आपण यावरतीच चालावं ही अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th. सर्व विषयांची खात्रीशीर तयारी. प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ञ अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. आजच प्रवेश घ्या. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर.